नशामुक्त भारत अभियानाला मिरजमध्ये मोठे यश। महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्यासह पोहेको अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, पोना नानासाहेब चंदन शिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टिनकमेवकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, चालक देवानंद नागरगोजे व इतर पथकाने ही धडक कारवाई केली। दिनांक 9 जून रोजी रात्री डॉक्टर आंबेडकर उद्यानाचे मागील बाजूस आंधळ्या बोळ्यात खालिद रियाज मोमीन वय वर्ष 26 याला पकडलं। त्याच्याकडून 103 प्लास्टिकच्या पुड्यात 1 किलो 436 ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल जप्त केली। एनडीपीएस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। अंमली पदार्थांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, नशामुक्त समाजासाठी सहकार्य करा असे आवाहन महात्मा गांधी पोलीस सहाय्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले।